नमस्कार, मी तेजश्री स्वागत करते तुमचं तेजू या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण मस्त अशी बाकरवडी घरी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत। बाकरवडी आपण नेहमी बाहेरून विकत आणून खातो, पण ही बाकरवडी तुम्ही घरी अगदी कमी साहित्यामध्ये ट्राय करू शकता आणि ही अतिशय सुंदर आणि छान होणार आहे। चला तर मग आपण याच्यासाठी साहित्य बघूयात। या ठिकाणी आपण ह्या वाटीने 2 वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी बेसन पीठ घेतलेला आहे। आता यामध्ये आपण 1 चमचा ओवा घालायचा आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात। आणि आता हे दोन्ही पिठं चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। मीठ ओवा हे घातलेलं आहे ते सगळं मिक्स करून घेऊयात। इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे मोहन घालण्यासाठी। यामध्ये आपण थोडं थोडं करत तेल घालणार आहोत। हे तेल या पिठाला पूर्णपणे चोळून घ्यायचे। सुरुवातीला तेल गरम आहे तर तुम्ही चमच्याच्या सहाय्याने हे या पिठामध्ये मिक्स करू शकता आणि हे थोडंसं थंड झालं की हाताने अशा प्रकारे हे तेल या पूर्ण पिठाला चांगलं चोळून घ्यायचे आणि या पिठाची एक मूठ तयार झाली पाहिजे। ते आपण असं हातामध्ये दाबलं की हे चांगलं त्याचा एक गोळा झाला पाहिजे। तर याचाच अर्थ आपलं मोहन व्यवस्थित पडलेलं आहे। आता यामध्ये आपण पाणी घालून चांगलं मळून घेणार आहोत। मिश्रण जास्ती पातळ ठेवायचं नाहीये किंवा खूप घट्ट देखील मळायचं नाहीये। जर मिश्रण खूप घट्ट वाटलं तर थोडासा पाण्याचा हात लावून हे अशा प्रकारे आपण एकसारखं मळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे मळलेलं आहे। आता आपण हे झाकून ठेवूयात आणि बाकरवडीसाठी जो मसाला लागणार आहे आतमध्ये स्टफ करण्यासाठी त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहून घेऊयात। या ठिकाणी मी खोबरं घेतलेलं आहे खिसून, बारीक शेव घेतलेली आहे, 1 चमचा तीळ घेतलेला आहे, 1 चमचा खसखस घेतलेली आहे, चवीपुरतं मीठ घ्यायचे, 2 चमचे पिठी साखर घेतलेली आहे आणि आलं लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे। खोबरं आणि शेव याचं प्रमाण तुमचं पीठ किती आहे त्याच्या अंदाजे तुम्ही ठरवू शकता। आता आपण तीळ खसखस आणि खोबरं हे भाजून घेणार आहोत। अगदी थोडंसं आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे। आणि आता हेच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडीशी याची पावडर तयार करून घ्यायची आहे। आणि या खोबऱ्यामध्ये आपण शेव घालून घेऊयात, त्यानंतर वाटलेले तीळ आणि खसखस याची पावडर देखील घालणार आहोत। तुम्हाला जर तीळ आणि खसखस अख्खे आवडत असतील तर तुम्ही तसे देखील घालू शकता। यामध्ये आता पिठी साखर घालायची 2 चमचे किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखरेचं प्रमाण थोडं कमी जास्ती करू शकता। आता हे सगळं चांगलं छान एकजीव करून घेऊयात। यामध्ये थोडासा अर्धा चमचा आपण गरम मसाला घालणार आहोत आणि आंबटपणासाठी आपण चिंचेचा कोळ तयार करून ठेवलेलाच आहे। चिंच आणि गूळ मिक्स करून
आपण चिंचेचा कोळ करून ठेवलेला आहे. आता मगाशी मळून घेतलेलं पीठ चांगलं एकसारखं करून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा ते मळून घ्यायचं आहे. आता त्याच्या आपण छोट्या छोट्या पोळ्या लाटणार आहोत. अशा प्रकारे लिंबा एवढा आपण एक गोळा घेतलेला आहे आणि याची पातळ अशी पोळी लाटून घ्यायची. अशा प्रकारे मी सर्व पिठाचे गोळे तयार करून ठेवते. आता हे आपण लाटून घेऊयात. पिठाचा वापर न करता आपण हे लाटायचं आहे. याला आपण मोहन लावले त्यामुळे हे चिटकणार देखील नाहीये. पण आपल्याला ही जी पोळी आहे ती थोडीशी पातळ अशी लाटून घ्यायची आहे. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, चॅनल शेअर करा. तुम्ही बघू शकता इथे आपली ही पोळी लाटून झालेली आहे. आता यावर आपण चिंच आणि गूळ याची चटणी लावणार आहोत. हे तुम्ही थोडंसं घट्ट ठेवलं मिश्रण तरी चालेल. हे अशा प्रकारे पूर्ण पोळीवर सर्व बाजूंनी लावून घ्यायचं आहे. हे सर्व बाजूंनी व्यवस्थित लावलं तर यावर आपला मसाला व्यवस्थित चिटकणार आहे. आता यावरच आपण जी मगाशी आलं लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट केलेली आहे ते पेस्ट देखील अशा प्रकारे लावून घ्यायची आहे. थोडी थोडीच लावायची आहे. सर्व बाजूने लावून झालं की आपण जो मसाला तयार केला होता बाकरवडीचा मसाला, तो मसाला यावर घालून घ्यायचा आहे. अशा प्रकारे सर्व बाजूला स्प्रेड करून घ्यायचा आहे. मध्ये कुठेही जागा सोडायची नाही आहे. व्यवस्थित सर्व बाजूने हा मसाला लागेल अशा प्रकारे व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. वाटल्यास तुम्ही हाताने देखील अशा प्रकारे स्प्रेड करू शकता. आता आपल्याला याचा एक रोल तयार करायचा आहे. जर तुम्हाला वाटलं की हा मसाला चिटकला नाही तर तुम्ही यावर एकदा लाटणं देखील फिरवू शकता. आणि त्यानंतर अशा प्रकारे एकदम अलगद हाताने याचा रोल तयार करायला सुरू करायचे. रोल करत असताना बोटांच्या साहाय्याने रोल करून झाला की थोडंसं प्रेस करायचे, जेणेकरून मसाला आतमध्ये व्यवस्थित चिटकून राहील आणि रोल देखील चांगला टाईट होऊ शकतो. जर तुम्ही फक्त रोल करून ठेवलात तर आतमधून व्यवस्थित त्याच्या घड्या येणार नाहीत किंवा काही ठिकाणी हवा जाऊन जागा मोकळी राहू शकते. त्यामुळे अशा प्रकारे प्रत्येक वेळी बोटांच्या साहाय्याने हे थोडं थोडं प्रेस करत आपल्याला याचा एक राऊंड शेप, एक रोल तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली ही एक बाकरवडीचा रोल तयार झालेला आहे. आता याच्या पुढची जी गोष्ट आहे ती सर्वात महत्त्वाची टिप आहे. ती म्हणजे आता या बाकरवड्या ज्या आपण रोल तयार केलेले आहेत ते आपण स्टीम करून घेणार आहोत. त्यासाठी आता हे जे रोल आहे ते आपण एका चाळणीला तेल लावून त्यावर ठेवून देणार आहोत आणि एका भांड्यामध्ये पाणी गरम करून त्यावरती चाळणी ठेवून आपण हे व्यवस्थित स्टीम करून घेणार आहोत. आणि हीच या
बाकरवडीची खास टीप आहे. इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी उकळलं की यावर आपण ही चाळणी ठेवणार आहोत आणि यावर झाकण झाकून साधारणपणे 15 ते 20 मिनिटं आपण याला एक वाफ देणार आहोत, जेणेकरून जे बाहेरचं आवरण आहे ते व्यवस्थित शिजेल. आता हे थंड झालं की आपण काढून घेणार आहोत आणि थंड करून घेऊयात. आणि हे थोडंसं कोमट आहे तोपर्यंतच आपण याचे अशा प्रकारे बाकरवडीच्या आकाराचे पीसेस कट करू शकतो. हे साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार याची साईज जाड किंवा पातळ ठेवू शकता. तुम्ही बघू शकता याला किती छान असे लेयर्स आलेले आहेत. अगदी हलक्या हाताने हे आपण कट करून घ्यायचे. अशाच प्रकारे सर्व जे आपले रोल तयार करून घेतलेले आहेत ते मी कट करून घेते. या ठिकाणी मी तेल गरम करायला ठेवलेले आणि यामध्ये आपण या बाकरवड्या घालून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेणार आहोत. या अधूनमधून अशा चमच्याने ढवळायच्या आहेत, जेणेकरून संपूर्ण वड्यांना व्यवस्थित छान असा कलर येईल. आता या वड्या चांगल्या तळल्या गेलेल्या आहेत. आता आपण या काढून घेऊयात. व्यवस्थित निथळून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये काढायचे आहेत. आणि अशाच प्रकारे मी सर्व वड्या तळून घेते. तुम्ही बघू शकता याला किती छान असे लेयर्स पडलेले आहेत. वडी अजिबात करपत नाही आहे, यातला मसाला देखील बाहेर निघत नाही आहे. आंबट, गोड, तिखट अशा सर्व चवींनी युक्त अशी ही घरी बनवलेली बाकरवडी तुम्ही नक्की ट्राय करा. पाहिलीत ना, ही बाकरवडी करायला किती सोपी आहे आणि घरगुती सामानामध्ये आपण ही बाकरवडी करू शकतो, तेही एकदम ताजी ताजी गरमागरम बाकरवडी. तर ही वडी तुम्ही नक्की ट्राय करा आणि जास्तीत जास्त आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत पोहोचवा. तुम्ही ही वडी ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.